राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुका हा एक दुष्काळी तालुका म्हणून याची ओळख होती. मागच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येणारा हा तालुका मागच्या 35-40 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता तिथे पिण्याच्या पाण्याची, शेतपाण्याची आणि पाटपाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे. शिक्षणाची देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. सभापती महोदय, राज्य शासनाने आता डावोस इथे झालेल्या जवळजवळ 15,70,000 कोटी रुपयाचे MOU डावोस मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहेत आणि मोठे मोठे नवीन उद्योग राज्यामध्ये येत आहेत, नवीन औद्योगिक वसाहती राज्यामध्ये तयार होत आहेत. अशाच पद्धतीची एक औद्योगिक वसाहत संगमनेर तालुक्यामध्ये देखील होणं आता गरजेचं आहे. कारण मुंबई, पुणे, नाशिक हा जो गोल्डन ट्रायंगल आहे याच्यामध्ये मुंबई असेल, नाशिक असेल, इथे औद्योगिक वसाहती आहेत. चाकणची औद्योगिक वसाहत आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुपा, रांजणगाव ची औद्योगिक वसाहत आहे. मात्र संगमनेर आणि पारनेर तालुका हे असे 2 तालुके असे आहेत की जिथून पुणे नाशिक महामार्ग जातो आहे. पुणे नाशिक रेल्वे देखील प्रस्तावित आहे. सुरत चेन्नई रस्ता देखील तिथून जातो आहे. आणि म्हणून या दुष्काळी भागामध्ये जर चांगल्या पद्धतीची औद्योगिक वसाहत जर तयार झाली तर संगमनेर तालुक्यामधला साकूर पठारचा भाग आणि पारनेर तालुक्यातील टाकी डोकेश्वरचा परिसर, या परिसरामध्ये हजारो एकर जमीन ही उपलब्ध होऊ शकते आणि तेथील तरुणांना आणि युवक युवतींना स्थानिक ठिकाणीच रोजगाराची निर्मिती होऊ शकते. म्हणून माझी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने तातडीने संगमनेर आणि पारनेर इथे एक नवीन MIDC तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. धन्यवाद. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर व बोटा घारगाव परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने या भागातील 10 ते 15 किलोमीटरच्या परिघातात शासकीय अथवा खाजगी स्वरूपातील औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. संगमनेर तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल पडले असल्याचे दिसून येत आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्याच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना या संदर्भात पत्र पाठवलंय. या पत्राची दखल घेत उद्योग मंत्र्यांनी MIDCच्या मुख्य अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. या अनुषंगाने MIDC प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांनी 26 सप्टेंबर व 13 नोव्हेंबर 2025 रोजी उपजिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संगमनेर यांना या जागेच्या उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. संगमनेर तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. पठार भागात औद्योगिक वसाहतीसाठी कोणत्या शासकीय व खाजगी जमिनी उपलब्ध आहेत, तसेच कोणत्या जागा हस्तांतरित करता येऊ शकतात याबाबतचा साकूर व घारगाव मंडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. 1 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदारांनी याबाबतचे आदेश दिले असून या दरम्यान याच प्रकरणी 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संगमनेर तहसीलदारांना MIDC बाबतीत जागेच्या उपलब्धतेबाबत अहवाल तात्काळ प्रादेशिक अधिकारी अहिल्यानगर यांना पाठवण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. संगमनेरमध्ये यापूर्वी 1980 पासून सहकारी तत्वावर औद्योगिक वसाहत कार्यरत आहे. साकूर बोटा भागात शासकीय MIDCला मान्यता मिळाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. 2002 मध्ये तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करून सुमारे 100 एकर जागा उपलब्ध करून दिली. सध्या या वसाहतीत 186 उद्योग कार्यरत असून 262 प्लॉट आणि 26 व्यापारी गाळे वितरित करण्यात आलेत. यापूर्वी पाणी मनुष्यबळाच्या अडचणीमुळे संगमनेरमध्ये दुसरी औद्योगिक वसाहत शक्य नव्हती. मात्र आता साकूर व बोटा भागात आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे येथे MIDC सुरू व्हावी यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा सुरू असल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागात नक्कीच नवीन औद्योगिक वसाहत उभी राहील. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी.
संगमनेर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे. मोबाईल नंबर 7507 35 45 21. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.